अ, आवाज येतो ना माझा? येतोय. हां. आता आता आपण जी स्क्रीन डेव्हलप केली म्हणजे ज्याचं आपण हे स्पेक्स अनलाईज केलं, त्याच्यातून एपीआय फाइंड केल्यानंतर राईट केल्या. त्याच्यानंतर त्याचं फंक्शनल डेव्हलपमेंट केले आणि ते समजून घेतलं पण आपण. तर आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्या स्क्रीनची युनिट टेस्टिंग करणार आहोत. सो मी हा युनिट टेस्टिंगचा प्रॉम्प्ट आहे, ज्याच्यामध्ये मी त्याला काय सांगते, की ज्या टेस्टिंगसाठी लागणाऱ्या लायब्ररी आहेत, त्या सगळ्या घेऊन ये. कारण आता माझ्या साईडला त्या सगळ्या लायब्ररीज अवेलेबल आहेत, पण त्या तर तुमच्याकडे अवेलेबल नसतील. म्हणून मी त्याला पहिलं काय सांगते, की पहिल्यांदा त्या लायब्ररी मला घेऊन ये आणि त्याच्यानंतर रिएक्ट टेस्टिंग लायब्ररीज ज्या आहेत आणि त्याच्या मोक एपीआय कॉल्स आहेत, ते तू जनरेट कर. आणि त्याच्यात नंतर आणखीन काय सांगते, की डू नॉट चेंज माय कॉम्पोनंट कोड. कॉम्पोनंट कोड काय आहे, की जो आपला आपला कोड आहे ना, तो एक स्वतःची स्क्रिप्ट फाईल क्रिएट करतो आणि एक आपली असते. तर तो काय करतो आपल्या ह्याच्यात चेंजेस करू शकतो. सो मी त्याला काय सांगते, की तू माझ्या फाईलमध्ये त्या मोक एपीआयज आहेत, ते आहेत, ते तू ॲड नको करूस. तू दुसरी जी कंपोनंट फाईल ॲड करतोयस त्याच्यामध्ये ॲड कर. सो मी आता हा प्रॉम्प्ट देते त्याला. ठीक आहे. प्रॉम्प्ट दिला आणि त्याच्यानंतर जी आपली कंपोनंटची मेन ज्याच्यात कोड असतो ना सगळा, ती फाईल मी त्याला देते आणि मी त्याला त्या युनिट टेस्टिंग करायला सांगते. आता त्याच्यासाठी बघा हे सेटअप डॉट टीएस, हे व्ही टेस्ट, कॉन्फिगर्ड ह्या सगळ्या फाईल लागतात आपल्या ह्याच्यामध्ये. ज्या की आता माझ्याकडे आहे ते तुमच्याकडे नाहीयेत. तर मग तुम्हाला तिथे सांगावं लागेल, की जेव्हा तो विचारतो ना तेव्हा तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे? समजतंय का? मॅम आपण त्याला कोणती फाईल दिली? आपली जी तुम्ही आता डेव्हलप केली आहे ना, ती मेन बेस स्क्रीन असते ना, ती वाली द्यायची. बरोबर बेस स्क्रीन द्यायची. ओके. हां, एपीआयच्या ज्या फाइल्स तुम्ही ॲड केल्यात ना, त्या नाहीत द्यायच्या. जी तुमची बेस स्क्रीन आहे, ज्याच्यावरती तुम्ही रिटर्नचा कोड राईट केलाय ना, ती वाली द्यायची. क्लिअर आहे? हो मॅम. येस. आणि तुम्ही काय म्हणता की तुमच्याकडे ही फाईल आहे पण आमच्याकडे नसेल तर त्याला द्यायला लागती. कोणती फाईल ती? नाही, द्यावी नाही लागणार. मी त्याला काय सांगते, की ह्याच्या रिलेटेड ज्या काही डिपेंडन्सी असतील ना, तर त्या डिपेंडन्सी तू मला दे म्हणून, असं मी त्याला सांगते. आता हे काय सेटअप डॉट टीएसची फाईल आहे ना, ती माझ्याकडे ऑलरेडी डिफाईन आहे. म्हणून तू मला ती नाही देणार. आता त्याने मला डायरेक्ट जी मॉक फाईल होती ना, म्हणजे ज्याच्यावरून आपण टेस्टिंग करणार आहोत, तीच त्याने मला दिली. कारण माझ्याकडे ओके, ही म्हणजे सेटअप डॉट टीएस हां, ऑलरेडी आहे. सेटअप टेस्टची फाईल ते पण देते का ते? हां, तेच देतं. तेच क्रिएट करून देतं. आपण नाही करत ते. त्याने ती फाईल दिली ना, तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करा. ते तुम्ही रिमूव्ह नका करू, असं मी तुम्हाला सांगते. हा, ओके आता हे ओके. बघा हां, त्याने मला ही फाईल दिली आहे, ज्याच्यामध्ये मॉक एपीआय क्रिएट करून दिलेले आहेत आणि त्याची टेस्टिंग कशी होणार आहे ती आहे. म्हणजे कुठल्या-कुठल्या काय-काय फंक्शनॅलिटी कंप्लीट करायचं. हा पण एक सिंपल कोडच आहे. ठीक आहे. आता मी हा कीप करते. हां, आता जे टेस्ट करायला आपल्याला लागतं ना, त्याची त्याने एक फाईल बनवून दिली, पण ह्याची काही गरज नाहीये. npm टेस्ट केलं ना, तरी तुम्हाला त्या स्क्रीनची टेस्ट होते. सो पण हे पण मी कीप करते. आता मी काय करते, माझं प्रोजेक्ट आहे ना, तिथे जाते. RIT मोबाईल 1. RIT 1. इथे मी जस्ट CMD टाकते आणि मी इथे काय करते, npm टेस्ट. ठीक आहे, आता तो टेस्ट करायला स्टार्ट करेल. आता तो आपल्याला सांगतोय पण, की कुठल्या स्क्रीनची टेस्टिंग करतोय. एक सेकंड मला एक सांगा, आपण मग कर्सरच्या ह्याच्यात टर्मिनल थ्रू होऊ शकत नाही? हां, होऊ शकतं. पण तिथे एकदम समजत नाही ना, एवढी मोठी स्क्रीन तिथे नाही ओपन होत. तर टर्मिनल मिनिमम एवढं ओपन होतं. ओके, ओके. तसं समजत नाही ते. मला तर नाही समजत. तुम्ही इथे पण करू शकता. इथे npm टेस्ट तुम्ही रन केलं तरी तो घेतो. आता बघा इथे त्याने स्टुडंट ट्रान्सफर बेस स्क्रीनची टेस्टिंग केली.
सॉरी युनिट टेस्टिंग केली. आता त्याचा रिझल्ट पण त्याने आपल्याला दिला असेल. ठीक आहे, 10 पास 14 फेल हा रिझल्ट त्याने दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे की युनिट टेस्टिंग कशी करायची? हो हो येस मॅम, येस समजलं. येस. ह्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला देईन अवेलेबल करून. तुम्ही एकदा अवेलेबल झाल्यानंतर तिथे मेसेज टाका. प्रथमेशला पण सांगा रेकॉर्डिंग अवेलेबल होतील. हो मॅम. येस. ओके. कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? युनिट टेस्टिंग मध्ये काय समजलं नाही असं आहे का? मॅम मला एक सांगा, ते लायब्ररी आपल्याला फाइंड आउट करून देणार आपल्या त्या पेज रिलेटेड ज्या आहेत त्या? पेज रिलेटेड नाही. हम्म. टेस्टिंगच्या रिॲक्ट टेस्टिंगच्या ज्या लायब्ररी आहेत ना, तो ते देतो आपल्याला. पेज रिलेटेड कुठली लायब्ररी नसते अमन. ओके ओके. नाही तुम्ही म्हटला ना मगाशी लायब्ररी आपल्याला शोधून देतो, म्हणून म्हटलं जरा कन्फ्युज होतो. मी सांगते ना तुला की रिॲक्टची लायब्ररी म्हणजे बघ, युजिंग रिॲक्ट टेस्टिंग लायब्ररीज. ठीक आहे. ओके ओके. हा, तर तो रिॲक्टला युनिट टेस्टिंग साठी ज्या लायब्ररी लागणार आहेत ना, ते आणून देतो आपल्याला. ओके ओके. हा हा कळालं. हा. स्टॉप करू स्क्रीन. कोणाला काही डाऊट नाहीये ना याच्यामध्ये? नो मॅम. आणि जो त्याने कोड हे केलाय ना, जनरेट केलाय, तो आपल्याला समजून घ्यायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये काही जास्त त्याने हे केलेलं नाही. त्याने फक्त आपल्याला दाखवलंय की मॉक एपीआय क्रिएट करून दाखवल्यात. नंतर स्क्रीनवरती काय होणार आहे, लिस्ट जी आहे ती कधी लोड होणार आहे, हे सगळं त्याने चेक केलं त्याच्यामध्ये. मला एक सांगा मॅम, हे आता पूर्णपणे स्क्रीनचं टेस्ट हे तयार केलं ना, पेज तयार केलं ना त्यांना हा. त्याच्यावरती? येस येस. त्याने बघ ना, test.tsx फाईल क्रिएट केली, टेस्ट. आणि ओके, इथे म्हणजे आपलं पेज कंटेक्स्ट कसं वर्क होत आहे ते बघण्यासाठी ना? आपण त्याला कंटेक्स्ट मध्ये ती फाईल दिली होती, जे आपला मेन कॉम्पोनंट आहे तो, ओके ज्याच्यामध्ये ओके. आपण कोड राईट केलाय. ती वाली जी फाईल आहे ती आपण त्याला कंटेक्स्ट मध्ये दिली. मग त्याच्या रिलेटेड त्याने test.tsx ही फाईल क्रिएट केली. ओके मॅम, कळालं. येस. ऋतुजा, प्रतीक्षा, अभिजित, काही तुम्हाला डाऊट आहेत का? हो मॅम, समजलं. नो मॅम. एकदा करून बघितलं म्हणजे प्रॉपर समजेल. ओके. एकदा ट्राय करा, त्याशिवाय नाही होणार. पण फक्त अंडरस्टँड असू देत की आणि काय करताय ते जर काय नाही. तुम्ही सीएमडी कमांड मध्ये रन केलं तर तिथंच करायला लागतंय ना, का टर्मिनल मध्ये पण होते? टर्मिनल मध्ये पण होतं, काही प्रॉब्लेम नाहीये. मी फक्त मला असं लार्ज स्क्रीन वरती हवं होतं, काय करायचं काय नाही समजत नाही, म्हणून मी तिकडे जाऊन करते. तुम्ही इथे टर्मिनल मध्ये केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही कारण मॅम, इथे पण आपण कर्सरचं कमांडच पॉवरशेल रन चाललं करतो. नाही. हा. कर्सरचं पॉवरशेल हे होते, या- अडकते. ते टर्मिनलच परवडते. ओके. नक्की. चालेल चालेल. तिथे करा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये तिथे केलं तर. येस. मी रेकॉर्डिंग देते तुम्हाला, युट्यूबच्या लिंक्स युट्यूब वरती टाकून. Yes.